आता संवाद बैठक चालू आहे, अजून पार पडलेली नाही आणि आज बेलापूर मतदारसंघासाठी किंवा ऐरोलीसाठी एक आनंदाचा दिवस आहे की अमितभाई शाहसारख्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळणं आणि कमीत वेळामध्ये आम्ही काय केलं पाहिजे निवडणुकीसाठी म्हणा, लोकांसाठी म्हणा, हे जे मार्गदर्शन मिळालं मोलाचं मार्गदर्शन आहे आणि त्याच्यामुळे आज खूप मनामध्ये एक समाधान आहे की त्यांनी ज्या पद्धतीने आमची शिकवणी घेतली अतिशय मान्यजोगी आहे। आज आमचे नेते अमित शहानी आमचा आत्मविश्वास इतका वाढवला की तुम्ही बूथ वाईज जर व्यवस्थित काम केलं आणि घराघरामध्ये जाऊन एका मतदारांनी 4 मतं जरी काढली तरी आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं। आपण केलेली कामं, सरकारने केलेली कामं आणि त्याच्यानंतर देशामधून झालेली कामं ही लोकांपर्यंत गेली पाहिजे, पोचवली पाहिजे। लोकांना कळलं पाहिजे की लाडकी बहीण काय, त्याच्यानंतर अटल सेतूचा विषय काढला, असे वेगवेगळे इश्यू काढून लोकांपर्यंत तुम्ही गेलातच नाही, तुम्ही केलेलं काम त्यांच्या मनावर बिंबवलंच नाही, तर कसं कळेल? हे त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं। स्वतःच्या कामाचा अहवाल देखील आपण अमित शहाकडे प्रदर्शन केलेला आहे, नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे? मी गेले 5-6 वर्ष जे काम केलं, जे प्रकल्प आणले नवी मुंबईमध्ये, जे 25 वर्षात कधी आले नव्हते, हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज असेल, तुमचं महाराष्ट्र भवन, सेंटर लायब्ररी, जेटी विजन, त्याच्यानंतर स्मार्ट विलेज, असे जे प्रकल्प राबवले त्याचा एक अहवाल साधा तयार केला होता आणि तो मी आज अमित शहाजींना दिला आणि आपण पाहिलंच की त्यांनी तो संपूर्ण अहवाल वाचला। नाहीतर काय होतं, आपण अहवाल बनवतो, देतो आणि नेते कुठे ठेवतात, पण आज मला इतका आनंद वाटला की तो अहवाल संपूर्ण त्यांनी तो वाचलाय, म्हणजे आम्ही केलेल्या कामाची ती एक पोच पावती आहे असं मला सांगावंसं वाटतं। हा, त्यांनी सांगितलं आहे बीजेपी एवढा मोठा इंटरनॅशनल पक्ष आहे, अनेक जण येतात, अनेक जण रुजतात जातात, पण या पक्षात आलेला माणूस जर स्थिर राहिला तर त्याला आयुष्यात काही ना काही मिळत राहतं। आपण पाहिलं 2014, 2019 आणि 2024, आज भारतीय जनता पार्टीने, मी एक हाऊसवाईफ आहे, मला काय कमी केलं? दोन्ही वेळा तिकीट दिलं, आताही माझे तिकीट जवळजवळ फायनलच खाली डिक्लेअर व्हायची बाकी आहे। त्यांनी काय इशारा दिला तो आपण समजून जाऊ। हिंदी में आज बहुत मेरे खुद के मन में ऊर्जा बढ़ी है। जो मैं एक विधायक हूँ, 10 साल से काम कर रही हूँ, मगर ऊर्जा बढ़ाने का काम आज अमित शाह जी ने अपने भाषण से करके हमको एक नई दिशा दी है कि काम किस तरीके से करना है। चुनाव अपने लिए नहीं लड़ना है, तो लोगों के लिए लड़ना है, लोगों के काम करने के लिए लड़ना है, प्रकल्प, नए नए प्रकल्प लाने के लिए लड़ना है। ये उन्होंने अपने भाषण में उनके ऊपर जो बीती वो भी उन्होंने बताई कि मेरा टिकट कट होने के बाद में कितना नर्वस था, मगर आज तक मैंने वापस कभी किसी को मौका नहीं दिया। ये बहुत अपने जीवन में सीखने वाली बात है, ऐसा मैं कहना चाहती हूँ। मूल मंत्र उन्होंने दिया, अपनी ताकत बढ़ाओ, आत्मविश्वास बढ़ाओ और आत्मविश्वास के साथ उतरो। आपने अपने कार्यों का जो है लेखा जोखा किया है, किस तरह से वो आपको? मुझे बहुत अच्छा लगा उन्होंने पूरा पढ़ा करके, नहीं तो लोग देखते रख देते हैं, और मैं देख रही थी वो 4 पन्ने पूरे पढ़ रहे थे। और वही एक कार्यकर्ता को क्या चाहिए, कार्यकर्ता को उसके पीठ पर कोई एक प्यार की थप्पी मार दे, वही कार्यकर्ता को चाहिए, और हम उसमें की कार्यकर्ता है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।